नमस्कार मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग डायरेक्ट आगाशीवरून चालू करतो आहे आणि आगाशीला साईडवर आलो आहे म्हणजे कामासाठी. आयटीवरून 1 महिनाभर OJTला पाठवलेलं आणि 6 किंवा 7 दिवस आम्ही वाटते बाबळला होते. पहिल्या दिवशी इकडे आलेलो, पण पहिल्या दिवशी येत नव्हतं, तेवढं काम होतं. आगाशीला बाबळला होते, आता परत आगाशीला बोलवते आणि सगळे कामाला पण लागलं आहे. खालच्या फ्लोअरवर दुसऱ्या फ्लोअरवर आहे. टॉप लेवलचा जो फ्लोअर आहे बघा, म्हणजे 14 माळ्याची बिल्डिंग आहे, 14 किंवा 15 आहे. जी टॉप लेवलची वरती आहे ना, तिकडे 1 नंबर तिथे व्ह्यू बघायला गेलं ना, समुद्र 1 नंबर दिसतोय तिकडून. अर्नाळ्याचा तेवढा नसतं दिसत, पण खाडी बिडी सगळी 1 नंबर दिसतोय. और कामाला लागलं ते दाखवतो तुम्हाला आता. बघा घरी बघत राहा ब्लॉग. त्यानंतर आता तुम्हाला खतरनाक एक व्ह्यू दाखवलो, म्हणजे 1 नंबर. आता जेवण खाऊन झालो आहे, वरतीच चालू आहे, 10व्या फ्लोअरवर आहे. तुम्हाला आता हा बघा, एवढं भारी आहे. सगळीकडे फक्त नारळाची झाडं दिसत आहेत. तुम्हाला दाखवणार अजून वरती चालू आहे टॉपला. ह्याच्यापेक्षा भारी. तर मी तर नुसतं व्हिडिओ काढण्यासाठी 14व्या फ्लोअरवर आलो आहे आणि इकडून तो दाखवतो जीवदानी टेम्पल, जीवदानी मातेचं मंदिर. हे बघा समोरचे डोंगर दिसत आहे बघा, तिकडे आहे. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. 2x पर्यंत झूम करतो मी, फक्त कॅमेरा फाटे. इकडून चाल. आणि मला मी सांगितलेलं की अर्नाळ्याची खाडी पण दाखवणार आहे, म्हणजे अर्नाळ समुद्र पण दाखवणार आहे. थांबा दाखवतो त्याला. इकडून पासून चालू होते. तिकडून वाटतं ते आपलं चिखलडोंगरी आहे आणि या साईडला पूर्ण
मित्रांनो तिकडे समोरचा जो टॉवर दिसतोय लाईट हाऊस तिकडून अर्नाळा स्टार्ट होतोय आणि समोर जो पुढे अर्नाळा केळा पण दिसतोय आणि टॉपला आलोय आज. चौदा फ्लोअरवरती होतो. 15 फ्लोअरवर आलोय. बघत राहा ब्लॉग. आणि समजा इकडून जर पडला हर्ष काय करायला लागलाय. समजा इकडून जर पडला डायरेक्ट स्वर्गा. मग बघत राहा ब्लॉग. मी त्यानंतर 14व्या माळ्यापर्यंत आलेलो. मी बोललो होतो की 14-15 असेल बिल्डिंग. 14व्यापर्यंत आहे म्हणजे अजून 15चं काम चालू आहे. इकडून एकदम चांगला व्ह्यू येतोय समोरचा पण वरचा पण. बघत राहा ब्लॉग. तर आता काम करतोय. आता थोड्या वेळ बसणार आहे. त्याच्यानंतर परत कामाला लागणार आहे. 6 वाजता सुटतील किंवा 5:30 वाजता. जास्त 6 वाजता सुटतात. तो 6 वाजेपर्यंत काम करणार. मग त्याच्यानंतर परत घरी. तर मग बघत राहा ब्लॉग. मित्रांतर आता हातपाय धुतले आणि आता साईडवरून खालची उतरायला चाललो आहे. आणि त्याच्यानंतर कुठे थांबले नाही तर डायरेक्ट घरी. तर बघत राहा ब्लॉग. मित्रांनो मी घरी बॅग ठेवली आणि सायकल घेऊन डायरेक्ट समुद्रावर आलो आहे. आणि समोरचा व्ह्यू एक नंबर येतोय. मित्रांतर समुद्रावरून आल्यानंतर 1 तास पूर्णपणे पाणी भरला आणि थोड्या गावात पण जाऊन आलं. म्हणजे काही सामान आणायचं होतं भाजीला. सामान आणून दिलं. आता जेवतोय. त्याच्यानंतर मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.